आई वडिलांसोबत तुमचा व्यवहार म्हणजे ती गोष्ट आहे जी तुम्ही लिहिता आणि तुमचे मुलं पुढे तुम्हाला ती वाचून दाखवतात. आई वडिलांच्या तोंडून निघालेले आशीर्वाद आयुष्यभर आपली सोबत आणि आपले रक्षण करत असतात. देण्यासाठी दान, घेण्यासाठी ज्ञान आणि त्याग करण्यासाठी अहंकार सर्वश्रेष्ठ आहेत. ज्ञान कुठूनही मिळवू शकतो, पण संस्कार फक्त घरातून मिळतात. सोन्याची लंका, पुष्पक विमान हे तर रावणाकडे होते. रामाने तर वनवास बघितला. राजपाट तर कंसाकडे होता. कारागृहात तर कृष्ण जन्माला आला. राजमहालात तर कौरव होते. पांडवांनी तर वनवास भोगला. राहू केतू अमृत पिऊनही राक्षस राहिले आणि महादेव विष पिऊनही देवांचे देव झाले. जर देवांचे आयुष्य सरळ सोपे नव्हते तर आपण माणूस म्हणून जन्माला आलोय. संघर्ष असणारच आहे आणि संघर्ष आहे म्हणजे आपण साधारण नाही आहोत. स्वतःचं मनोबल, आत्मविश्वास हे काही साधारण गोष्ट नाही. आपलं मनोबल कधीही खच्ची होऊ देऊ नका. अडचणींचा सामना करण्यापासून ते मृत्यूपर्यंत सगळा खेळ तुमच्या मनोबलाचा आणि तुमच्या आत्मविश्वासाचा आहे. सगळ्यात फायदेशीर गोष्ट म्हणजे वडीलधाऱ्या माणसांसोबत घालवलेला वेळ. अगदी काही क्षणात त्यांच्याकडून कित्येक वर्षाचा अनुभव ऐकायला मिळतो, जो आपल्या उपयोगात येतो. स्वतःला मजबूत बनवा, यासाठी नाही की तुम्ही कोणाला दाबू शकाल, तर यासाठी की तुम्हाला कोणी दाबू शकणार नाही. ज्या दरवाजावर आपली कदर नाही तो दरवाजा पुन्हा वाजवायला जायचं नाही. लोक काय म्हणतील? पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी मजाक उडवतील आणि तिसऱ्या दिवशी विसरूनही जातील. म्हणून लोकांची पर्वा करू नका. तुम्हाला जे वाटतं ते करा. तुम्हाला जे आवडेल ते करा. तुम्ही ज्यात खुश राहू शकता ते करा. आयुष्य तुमचं आहे, लोकांचं नाही. आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही. मृत्यू हा अनियमित आणि अकस्मात येतो. तसेच इतर गोष्टीही अचानक घडतात. म्हणून काही गोष्टी कायम लक्षात ठेवा. मृत्यू अटळ आहे. सोबत काही घेऊन जाता येणार नाही. जो करेल तोच भरेल. जिथं प्रश्न पडतील तिथेच त्याची उत्तरे शोधा. जे आहे त्यात समाधानी राहा. मनाला शांत ठेवण्यासाठी हे काही उपाय करून बघा. माफ करायला आणि काही गोष्टी विसरायला शिका. स्वतःला प्रत्येक परिस्थितीमध्ये ॲडजस्ट करायला शिका. असे कोणतेही काम करू नका जेणेकरून पश्चाताप करण्याची वेळ येईल. लवकर ओळख मिळवण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त काम हातात घेऊ नका. त्याचा तुम्हालाच त्रास होईल. स्वतःचं डोकं रिकामं ठेवू नका. सतत काही ना काही काम करत राहा. कोणाच्या कामात मध्ये मध्ये करू नका. जोपर्यंत समोरचा काही विचारत नाही तोपर्यंत स्वतःहून काही सांगायला जाऊ नका. या 5 गोष्टी आत्तापासून सोडून द्या. सगळ्यांना खुश करणं, दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवणं, गेलेल्या भूतकाळात जगणं, स्वतःला इतरांपेक्षा कमी समजणं आणि खूप जास्त विचार करणं. जीवनात जे काही करायचं ते पूर्ण समर्पण भावनेने करा. प्रेम केलं तर मीरेसारखं करा. वाट पाहायची तर शबरीसारखी पहा. भक्ती करायची तर हनुमानासारखी करा. शिष्य व्हायचं तर अर्जुनासारखे व्हा आणि मित्र व्हायचं तर कृष्णासारखं व्हा. मोह संपला की काही गमावण्याची भीती देखील संपून जाते. मग ते संपत्ती असो, एखादी वस्तू असो, नाती असोत वा आयुष्य असो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण इतके गरीब आहोत की आपल्या श्वासांवर देखील आपला अधिकार नाही आणि आपण इतके श्रीमंत आहोत की तिन्ही जगाचा स्वामी हा आपला आहे. लक्ष देणं गरजेचं आहे. मग रस्ता असो, आपली हद्द असो वा देशाची सीमा असो. लक्षात ठेवा, वेळेकडे इतका वेळ नाही की तुम्हाला परत वेळ देऊ शकेल. कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे आणि पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून कैद आहे.
आपली भाषा, आपले विचार आणि आपला स्वतःवरचा विश्वास कायम असू द्या. सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याला त्रास होतो, पण त्याची हार कधीच होत नाही. एका व्यक्तीने एका म्हाताऱ्या व्यक्तीला विचारले, काही सल्ला देऊ शकाल का? म्हातारा व्यक्ती म्हणाला, कधी भांडे घासलेत का? त्या व्यक्तीने आश्चर्याने उत्तर दिले, हो घासले आहेत. मग त्यातून काही शिकलास? तो व्यक्ती म्हणाला, त्यात शिकण्यासारखं काय आहे? म्हाताऱ्या व्यक्तीने उत्तर दिलं, भांडी आतून जास्त घासावी लागतात, बाहेरून घासण्यापेक्षा. बाहेरच्या स्वच्छतेपेक्षा मनाची स्वच्छता आणि पवित्रपणा जास्त गरजेचा असतो. हळूहळू हेही शिकलो की लोक खाली पाडण्यासाठी फक्त धक्काच देत नाहीत, तर आधार देऊन सुद्धा खाली पाडता येतं. अहंकाराच्या झाडावर फक्त विनाशाचं फळ येतं. सूड घेण्याचा प्रयत्न करू नका. आरामात बसा आणि वाट पहा त्या वेळेची, जेव्हा समोरच्याचं वाईट होईल, ज्याने तुमचं वाईट करण्याचा प्रयत्न केला आहे. आयुष्यात आपल्याला खूप लोक मिळतात. काही फायदा उचलतात आणि काही आधार देतात. दोघांमध्ये फरक इतकाच आहे, फायदा घेणारे डोक्यात राहतात आणि आधार देणारे मनात राहतात. कोणाचा स्वाभिमान नेहमी दुखावला जात असेल तर नातं कितीही प्रेमाचं असलं तरीही टिकत नाही. सगळ्यांना एकाच मातीपासून बनवलं आहे. फरक इतकाच आहे, कोणी आतून सुंदर आहे तर कोणी बाहेरून. बालपण आणि म्हातारपण सारखंच आहे. फक्त फरक इतकाच आहे की बालपणात आधार मागण्याची गरज नाही, तो आपोआप मिळतो आणि म्हातारपणात आधार मागावा लागतो. आई वडील मुलांच्या भावना न बोलता समजून घेतात, पण तीच मुलं आई वडिलांना समजून घ्यायला पुढे असमर्थ ठरतात. जोपर्यंत जगणार मस्त जगा, आयुष्य मजेत जगा. आशा अपेक्षा माणसाला निराशा देतात, दुसरं काही नाही. नवनवीन विचारांसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.